पालघर जिल्ह्यातील पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर एक धक्कादायक घटना घडली असून एका तरुणाचा जीव थोडक्यात बचावला आहे। डहाणूकडे जाणाऱ्या रेल्वेतून प्रवास करत असताना वैतरणा खाडी पुलाजवळून एक तरुण थेट धावत्या ट्रेनमधून खाडीच्या पाण्यात कोसळला। उद्यान वांगड असे या तरुणाचे नाव असून तो बोईसर येथील रहिवासी आहे। रात्रीच्या सुमारास तो रेल्वेने प्रवास करत बोईसरकडे परतत होता। दरम्यान वैतरणा खाडी पुलावरून ट्रेन जात असताना त्याचा तोल गेला आणि तो खोल पाण्यात पडला। काही क्षण त्याची जीवघेणी झुंज सुरू होते, मात्र प्रसंगावधान राखत उद्यानने खाडीतील पुलाच्या एका पिलरच्या बांधकामाचा आधार घेत स्वतःला सावरले। ही घटना लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली। बोटीद्वारे खाडीमध्ये पोहोचत त्यांनी उद्यानला सुखरूप बाहेर काढले। या घटनेत उद्यान जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते। दरम्यान या प्रकारामुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। विशेषतः पुलावरून आणि रात्रीच्या वेळी प्रवास करताना अधिक सतर्कता बाळगण्याची गरज व्यक्त केली जाते। स्थानिकांच्या धाडस आणि तत्परतेमुळे एक तरुणाचा जीव वाचला असून त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होते। द पोलीस न्यूज ब्युरो, पालघर।